आज आपण अगदी टम्म फुगलेले खुसखुशीत असे आंब्याच्या रसाचे गोड घारे बनवणार आहोत। हे घारे चवीला छानच लागतात, पौष्टिक असतात आणि या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आंब्याच्या रसाचे आपण आंब्याच्या सीझनमध्ये करतो। तुम्ही बघू शकता, वरतून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ अशा या घाऱ्या होतात। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची। रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। रेसिपी कशी वाटली, कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी फक्त बघू नका, तर त्या घरी करून सुद्धा बघा। त्याचसोबत लाईक, शेअर, सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे। चला तर मग हे घारे कसे बनवायचे ते बघूयात। येथे आपण एक मोठा पिकलेला आंबा घेतलाय, त्याचसोबत एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी भरून गूळ घेतलाय आणि चिमूटभर मीठ घेतले। सुरुवातीला आपल्याला आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे। रस मिक्सरमध्ये टाकून चांगला एकजीव करायचा आहे। त्याच्यामध्ये धागा किंवा गुठळी राहता कामा नये, नाहीतर मग घारे आपले तुटतील। कढई गरम करायला ठेवायचे। या कढईमध्ये आंब्याचा रस आणि गूळ टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे। हे सगळं मंद आचेवरती करा आणि शिजवताना सुरुवातीला हे मिश्रण पातळ होतं, मग हळूहळू हे मिश्रण दाट व्हायला सुरुवात होते। एकसारखं ढवळायचे। मिश्रणाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे, त्याला पारदर्शक असा रंग आलाय। मिश्रण तयार आहे। गॅस बंद करा आणि पूर्ण थंड करून घ्या। आता हे मिश्रण तयार आहे कशावरून ओळखायचं, तर हात लावल्यानंतर ते हाताला चिपचिप लागतं। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ टाकायचे। चिमूटभर मीठ टाका आणि पाण्याचा वापर न करता हे पीठ या रसामध्येच व्यवस्थित भिजवून घ्या। हे आंब्याच्या रसातील घारे 8 दिवस टिकतात। प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा घरी तयार करून ठेवा, येता जाता मुलांना खायला द्या। घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशाच ह्या गोड घाऱ्या होतात। रेसिपी एकदा नक्कीच करून बघा, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कशी लागते, कशी होते। वरतून व्यवस्थित तेल लावायचे आणि परत एकदा मळून घ्यायचे। त्यानंतर झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी हे पीठ मुरायला ठेवायचे। 20 मिनिटांनंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। घारे फार पातळ नसतात, ते थोडेसे जाडसरच असतात, त्या हिशोबाने गोळे करून घेऊयात। गोळे करताना हाताला थोडंसं तेल लावायचे, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही। येथे मी एक मोठा प्लास्टिक पेपर घेतला। या पूर्ण प्लास्टिक पेपरला तेल लावून घेतले। एका बाजूला हा गोळा ठेवला। शिल्लक राहिलेला प्लास्टिक पेपर वरतून ठेवून सावकाश हाताने थोडंसं सुरुवातीला थापून घेतलं। त्यानंतर लाटण्याने व्यवस्थित गोल असे हे घारे लाटून घ्यायचे। या पद्धतीनेच व्हायला हवे। तुम्ही याची जाडी बघू शकता, फार जाड नाही आणि फार पातळही नाही। सगळे घारे असेच करून घ्यायचे। तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या, म्हणजे आपण घारे तेलामध्ये सोडल्यानंतर ते बुडाला जाऊन बसणार नाही, तेलावरती तरंगतील। नंतर गॅस एकदमच बारीक करायचा आहे। झाऱ्याच्या साह्याने वरतून तेल सोडायचे, म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा मस्त असे टम्म फुगतात आणि रंगही छान येतो। दोन्हीही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे घारे मंद आचेवरती तळून घ्यायचे। शक्यतो घारे तळताना एक एक घारे सोडूनच तळून घ्या, म्हणजे ते छान होतात। चला, बाकीचे सुद्धा सगळ्या घाऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या। गरमागरम खुसखुशीत असे आंब्याच्या रसाच्या घाऱ्या तयार आहेत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद। या घाऱ्या पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवा आणि अशाच भरपूर सारे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या। धन्यवाद।